गुड आफ्टरनून फ्रेंड्स, व्हेरी गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. ओके, तर मागच्या लेक्चरपर्यंत आपण काय बघितलं होतं? मागच्या लेक्चरपर्यंत आपण अल्किल हलाइड्स और हॅलो अल्केन्सच्या सर्व मेथड्स ऑफ प्रिपरेशन बघितल्या होत्या. ओके, तर आज आपण काय बघणार मुलांनो? आज आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह या चॅप्टरमध्ये आहे की नाही, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह या चॅप्टरमध्ये आपण काय बघणार आहोत? केमिकल प्रॉपर्टीज और केमिकल रिएक्शंस ऑफ अल्किल हलाइड्स और हॅलो अल्केन्स. काय बघणार आहोत? केमिकल प्रॉपर्टीज और केमिकल रिएक्शंस ऑफ हॅलो अल्केन्स और अल्किल हलाइड्स. पहा इथं हेडिंग टाकतो. केमिकल प्रॉपर्टीज और केमिकल रिएक्शंस. काय? पहा, केमिकल प्रॉपर्टीज और केमिकल रिएक्शंस ऑफ हॅलो अल्केन. मुलांनो लक्षात घ्या, केमिकल प्रॉपर्टीज और केमिकल रिएक्शंस आणि मेथड ऑफ प्रिपरेशन असते दोघातही रिएक्शन्स, पण मेथड ऑफ प्रिपरेशन जे की आपण पाचव्या लेक्चरपर्यंत पाहिल्या. ओके, मेथड्स ऑफ प्रिपरेशन आणि केमिकल प्रॉपर्टीज और केमिकल रिएक्शन या दोन गोष्टीत काय फरक राहते पहिले हे समजून घ्या, नंतर आपण केमिकल प्रॉपर्टीज और केमिकल रिएक्शन समजून घ्या. पहिले ऐक नाही, लक्षात घ्या मी काय म्हणत आहो. मेथड्स ऑफ प्रिपरेशन, ओके, मेथड्स ऑफ प्रिपरेशन आणि केमिकल प्रॉपर्टीज और केमिकल रिएक्शन या दोन गोष्टीत काय फरक असते पहा. मेथड्स ऑफ प्रिपरेशन आणि केमिकल प्रॉपर्टी और केमिकल रिएक्शन. केमिकल रिएक्शन पहा, लक्षात घ्या मुलांनो. मेथड्स ऑफ प्रिपरेशन अँड केमिकल प्रॉपर्टीज अँड केमिकल रिएक्शन या दोन गोष्टीत काय फरक असते बघा, लक्षात घ्या. मेथड्स ऑफ प्रिपरेशन म्हणजे काय? आपण मेथड्स ऑफ प्रिपरेशन मध्ये आपल्याला एक नाही आरएक्स अल्किल हलाइड और हॅलो अल्किन बनवावं लागतं. इकडं कोणत्या तरी रिएजंट पासून आहे की नाही, इकडं कोणत्या तरी रिएजंट पासून आपल्याला अल्किल हलाइड बनवावं लागतं आहे की नाही. मग कोणापासून बनवा तुम्ही आहे की नाही, अल्केन पासून बनवा, आरएच पासून बनवा, अल्किन पासून बनवा, अल्कोहोल पासून बनवा आहे की नाही, अल्किन पासून बनवा. ओके, अल्किन पासून बनवा म्हणजे अल्किन पासून अल्किल हलाइड बनवा, अल्कोहोल पासून अल्किल हलाइड बनवा. ओके, म्हणजे या गोष्टीला म्हणतात प्रिपरेशन. प्रिपरेशन म्हणजे आपल्याला अल्किल हलाइड तयार करायचे. आता केमिकल प्रॉपर्टीज और केमिकल रिएक्शन या गोष्टीचा अर्थ काय होत असते मुलांनो बघा. आता हे आपल्याला मेथड ऑफ प्रिपरेशन मध्ये भेटलं ना अल्किल हलाइड आहे की नाही, हे अल्किल हलाइड पहा इथं लिहितो. हे मेथड ऑफ प्रिपरेशन मध्ये जे अल्किल हलाइड भेटलं ना, हे अल्किल हलाइड याच्यापासून काय बनवू शकते, याच्यापासून काय प्रॉडक्ट बनवू शकते, काय काय बनवू शकते याच्यापासून. ओके, या अल्किल हलाइड पासून आपल्याला काय काय मिळू शकते, याच्यावर कोण्या गोष्टीची रिएक्शन केल्यावर आपल्याला काय काय मिळू शकते, याला म्हणतात केमिकल प्रॉपर्टीज और केमिकल रिएक्शन. तर मेथड ऑफ प्रिपरेशन आणि केमिकल प्रॉपर्टीज और केमिकल रिएक्शन मधला फरक कळाला का तुम्हाला? ओके, मेथड ऑफ प्रिपरेशन म्हणजे कोणापासून तरी अल्किल हलाइड बनवायची. ओके, केमिकल रिएक्शन म्हणजे या अल्किल हलाइड पासून काहीतरी बनवायचं आहे की नाही, याला म्हणतात केमिकल प्रॉपर्टीज और केमिकल रिएक्शन. तर चला मग बेटा आपण केमिकल प्रॉपर्टीज और केमिकल रिएक्शंस ऑफ अल्किल हलाइड एकेकाने बघूया. लक्षात घ्या. पहा मुलांनो, लक्षात घ्या, आपण काय बघायलो अल्किल हलाइड आरएक्स आहे की नाही, आपण आरएक्स अल्किल हलाइड्सच्या केमिकल प्रॉपर्टीज और केमिकल रिएक्शन बघायलो. लक्षात घ्या बेटा, अल्किल हलाइड आरएक्स आहे की नाही, हॅलोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी अल्किल ग्रुपच्या कार्बनपेक्षा जास्त असते आहे की नाही, म्हणून याच्यावर डेल्टा निगेटिव्ह चार्ज येते, याच्यावर डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज येते. त्यामुळे कसं होतं असते बेटा माहित आहे का, अल्किल हलाइड
ची रिॲक्टिव्हिटी ही वाढते, अल्किल हलाइडची रिॲक्टिव्हिटी हे वाढते. या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्समुळे याच्यात रिॲक्टिव्हिटीचे कॅरेक्टर येतात. म्हणून अल्किल हलाइडपासून आपण खूप सारे प्रॉडक्ट मिळवू शकतो. ओके, अल्किल हलाइडपासून खूप सारे प्रॉडक्ट मिळू शकतो. म्हणून अल्किल हलाइड हे खालील प्रकारच्या केमिकल रिॲक्शन और केमिकल प्रॉपर्टी देतात. अल्किल हलाइड कोणकोणत्या प्रकारच्या रिॲक्शन देतात? ओके, पहा, केमिकल प्रॉपर्टीज और केमिकल रिॲक्शन्स ऑफ अल्किल हलाइड्स और हॅलो अल्केन्स. म्हणजे अल्किल हलाइड्स और हॅलो अल्केन्स कोणकोणत्या प्रकारच्या रिॲक्शन देऊ शकतात. ओके, ते आपण या केमिकल प्रॉपर्टीमध्ये डिटेल पाहणार आहोत. लक्षात घ्या. पहिले अल्किल हलाइड्स. ओके, ए नंबर सबस्टिट्यूशन रिॲक्शन देते. काय देते? सबस्टिट्यूशन. कोणती? न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. अल्किल हलाइड्स कोणती रिॲक्शन देतात? पहिली कॅटेगरी मधली. ओके, आता मी अल्किल हलाइडद्वारे कोणकोणत्या रिॲक्शन दिल्या जातात ते येतं लिहिणार आहोत. पहिलं न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. त्यानंतर बी एलिमिनेशन रिॲक्शन. काय? न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन. त्यानंतर बेटा एलिमिनेशन रिॲक्शन. त्यानंतर कोणकोणत्या कोणत्या रिॲक्शन देऊ? रिॲक्शन्स विथ मेटल्स. रिॲक्शन्स विथ मेटल्स. म्हणजे अल्किल हलाइड्सच्या धातूसोबत काय रिॲक्शन होतं. त्यानंतर कोणती आहे बेटा? रिडक्शन रिॲक्शन्स. ओके, आणि सगळ्यात शेवटची बेटा रिअरेंजमेंट रिॲक्शन. काय? रिअरेंजमेंट रिॲक्शन्स. ओके, या 5 महत्वाच्या कॅटेगरीच्या रिॲक्शन्स अल्किल हलाइडद्वारे दिल्या जातात. ओके, अल्किल हलाइड हे एवढ्या सगळ्या प्रकारच्या रिॲक्शन देतात बेटा. तुम्हाला काय हे 5च वाटायला का? नाही, या एका टाईपमध्ये 4-5 रिॲक्शन आहे. या एका टाईपमध्ये म्हणजे ए मध्ये 4-5 रिॲक्शन येऊ शकतात, बी मध्ये 5-6 रिॲक्शन येऊ शकतात, सी मध्ये 5-6 रिॲक्शन येऊ शकतात. ओके, तर ऐक नाही, या केमिकल प्रॉपर्टीज मध्ये एक केमिकल रिॲक्शन, एक टाईपची रिॲक्शन आपण स्टडी करणार आहोत. ओके, सगळ्यात पहिले न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. म्हणजे अल्किल हलाइडवर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन मध्ये किती रिॲक्शन आहेत ते सगळं पाहणार आहोत. मग हे संपल्यावर मग हे एकेकाने हे सगळं पाहिल्यानंतर मग हे आपलं नंतर अर्धा धडा संपते बेटा. नंतर कंप्लीट अर्धा धडा संपते. ओके, नंतर आपल्याला SN1 रिॲक्शन, SN2 रिॲक्शन कशाला म्हणतात, जे की बोर्डाच्या परीक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर आपल्याला आहे की नाही ॲरोमॅटिक हॅलोजन डेरिव्हेटिव्ह बद्दल स्टडी करायची. ॲरोमॅटिक हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय? ज्याच्यात ॲरोमॅटिक रिंग येतात, म्हणजे बेन्झीन रिंग सारख्या रिंग येतात. ओके, आता फक्त आपण अल्किल हलाइड और ॲलिफॅटिक वाले पाहिलो, ॲरोमॅटिक वर गेलोच नाही आपण, आहे की नाही? ॲरोमॅटिक वर आपण गेलोच नाही आणखी. ओके, तर एकेकानं केमिकल प्रॉपर्टीज ऑफ हॅलो अल्केन और अल्किल हलाइड मध्ये आपण एकेकाने हे सगळ्या रिॲक्शन पाहणार आहोत. ओके, तर पहिली कोणती पाहणार आहोत? न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. ओके, चला न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन कन्सेप्च्युअली पाहायचं. आपल्याला घ्यायचं आहे का म्हणून नाही घ्यायचं, नाही, कन्सेप्च्युअली पाहायचं. ओके, ओके, पहिली कोणती आहे बेटा? ए नंबर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. बेटा न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणजे हे टाइप्स ऑफ रिॲक्शन होतं. काय होतं? टाइप्स ऑफ रिॲक्शन, जे की आपण 11वीच्या GOC जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री या धड्यात
व्यवस्थित शिकलेलो आहोत. ओके, पण तरी सुद्धा मी तुम्हाला एकदा सांगतो की बा न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनचा अर्थ काय होत असते. लक्षात घ्या. समजा हे कार्बन ॲटम आहे. या कार्बन ॲटमला अटॅच कोण आहे? हॅलोजन ॲटम आहे की नाही. इथं Cl Br काहीही राहू शकतो. मग या हॅलोजन ॲटमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय राहते? जास्त राहते. म्हणून याच्यावर डेल्टा निगेटिव्ह होते, कारण बॉन्ड मधले इलेक्ट्रॉन इकडे वळते ना स्वतःकडे, आहे की नाही. याची डेल्टा पॉझिटिव्ह. ओके, प्लस याच्यावर कोणाचा अटॅक होती बेटा? न्यूक्लियोफिलिकचा. ओके, मग मला सांगा हा न्यूक्लियोफाईल म्हणजे कोण असू शकते? OH निगेटिव्ह. ओके, Cn निगेटिव्ह आहे की नाही. अमोनिया NH3. न्यूक्लियोफाईल या शब्दाचा अर्थ काय होत असते माहिती आहे का? न्यूक्लियोफाईल या शब्दाचा अर्थ असा होत असते, ज्या केमिकल स्पेसिसकडे एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे ज्या केमिकल स्पेसिसवर निगेटिव्ह चार्ज आहे किंवा असे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे, ज्या केमिकल स्पेसिसवर निगेटिव्ह चार्ज आहे किंवा असे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे, तशा जे केमिकल स्पेसिस असतात ना त्यांना न्यूक्लियोफाईल म्हणत असतात. आणि लक्षात घ्या मुलांनो, न्यूक्लियोफाईल हा नेहमी पॉझिटिव्हली चार्ज सेंटरवर अटॅक करत असतो. हे बघा, मला सांगा या न्यूक्लियोफाईलनं या पॉझिटिव्ह, लक्षात घ्या याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे ते याच्यावर अटॅक करणार नाही, या कार्बनवर अटॅक करणार. का? कारण निगेटिव्ह चार्जचं अट्रॅक्शन पॉझिटिव्ह चार्जकडेच होत असते. ओके, मग हे जे अटॅक करायला ना हा येणारा बॉन्ड 5वा आहे. आणि लक्षात घ्या कार्बनवर फक्त 4च बॉन्ड राहू शकतात. ओके, 5 बॉन्ड राहू शकत नाही. मग हा येणारा बॉन्ड 5वा आहे, तर कोणता तरी एक बॉन्ड ब्रेक व्हावा लागेल ना, तर हा बॉन्ड ब्रेक होते आणि हे इलेक्ट्रॉन याच्यावर जाऊन हे निघून जाते, आहे की नाही. पहा, लक्षात घ्या. मग कसं तयार होईल? हे कार्बनला NU अटॅच झाला, प्लस X निगेटिव्ह निघून गेला, हे X निगेटिव्ह निघून गेला. लक्षात घ्या. मग याला म्हणतात न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. काय असते न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन? ज्या रिॲक्शनमध्ये एखादा ॲटम ऑर ग्रुप, काय म्हणलं मी, ज्या रिॲक्शनमध्ये एखादा ॲटम्स किंवा ग्रुप न्यूक्लियोफाईलनं रिप्लेस होतो, त्या रिॲक्शनला न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स असं म्हणतात. पहा, हा हॅलोजन ग्रुप आहे ना, हा हॅलोजन ग्रुप निघून गेला आणि या कार्बनला कोण लागला? हा न्यूक्लियोफाईल लागला, आहे की नाही. लागला की नाही. म्हणजे इथं कोण होतं पहिले? हे होतं, आहे की नाही. या कार्बनला पहिले हे अटॅच, पण ते निघून गेलं. ओके, मग ही झाली न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. ज्या रिॲक्शनमध्ये एखादा ॲटम किंवा ग्रुप न्यूक्लियोफाईलनं सबस्टिट्यूट होतो, म्हणजे हा ग्रुप निघून जातो आणि तिथं न्यूक्लियोफाईल लागतो, तशा रिॲक्शन्सला न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स असं म्हणतात. कसं म्हणायचं याला? द रिॲक्शन्स इन विच ॲटम्स ऑर ग्रुप्स इज रिप्लेस्ड बाय न्यूक्लियोफाईल. काय म्हणलं बेटा मी? द रिॲक्शन्स इन विच ॲटम्स ऑर ग्रुप्स इज रिप्लेस्ड बाय न्यूक्लियोफाईल. ओके, किंवा आर मध्ये दुसरी डेफिनेशन, द रिॲक्शन इन विच वन न्यूक्लियोफाईल इज रिप्लेस्ड बाय अनदर न्यूक्लियोफाईल. ज्या रिॲक्शनमध्ये एक न्यूक्लियोफाईल दुसऱ्या न्यूक्लियोफाईलद्वारे रिप्लेस होतो, तशा रिॲक्शनला सुद्धा न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स असं म्हणतात. पहा, लक्षात घ्या. न्यूक्लियोफाईल म्हणजे काय? ज्याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे किंवा लोन पेअर इलेक्ट्रॉन आहे. पहा, निगेटिव्ह चार्ज किंवा लोन पेअर इलेक्ट्रॉन, आहे की नाही. लोन पेअर इलेक्ट्रॉन, निगेटिव्ह चार्ज. ओके, हे निगेटिव्ह चार्ज हे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. ओके, ज्या केमिकल स्पेसिसवर निगेटिव्ह चार्ज आहे किंवा लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे त्यांना काय म्हणायचं? न्यूक्लियोफाईल. ओके, मग या न्यूक्लियोफाईलनं या कार्बनवर अटॅक केला आणि हा हॅलोजन निघून गेला. पण हा हॅलोजन निघून गेला, ओके, हे दोन्ही इलेक्ट्रॉन घेऊन गेला. पहा, हा इथला आणि इथला हे दोन्ही इलेक्ट्रॉन निघून घेऊन गेला. मग याच्यावर निगेटिव्ह चार्ज आला ना, म्हणजे हे सुद्धा न्यूक्लियोफाईलच आहे ना. निघाल्यानंतर त्याच्यावर कोणता चार्ज आला? निगेटिव्ह. म्हणजे हा सुद्धा न्यूक्लियोफाईलच आहे ना. म्हणजे एक न्यूक्लियोफाईल दुसऱ्या न्यूक्लियोफाईलला सबस्टिट्यूट झाला, याला सुद्धा न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन असं म्हणतात. तर चला, या न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनमध्ये एकेकानं आपण सगळ्या रिॲक्शन पाहतो. ओके, ओके बेटा, पहिली कोणती आहे? ओके, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स ऑफ अल्किल हॅलाइड्स ऑर हॅलो अल्किन. ओके, केमिकल प्रॉपर्टी मधली हे पहिली रिॲक्शन आहे, पहिल्या कॅटेगरीची रिॲक्शन आहे. केमिकल प्रॉपर्टीज मधली हे पहिल्या कॅटेगरीची रिॲक्शन आहे. आता याच्यात आपण भरपूर रिॲक्शन पाहणार आहोत एक्झाम्पल सहित. ओके, पहा, या पहिल्या कॅटेगरीमधली पहिली रिॲक्शन आहे की नाही. रिॲक्शन्स ऑफ अल्किल हॅलाइड्स विथ
ॲक्वियस अल्कली. काय म्हणलं मी? रिॲक्शन्स विथ ॲक्वियस अल्कली. पहा बेटा, तुम्हाला अल्कली या शब्दाचा अर्थ माहित आहे का? अल्कली म्हणजे काय? पहा, लक्षात घ्या. अल्कली या शब्दाचा अर्थ माहित आहे का तुम्हाला? लक्षात घ्या. अल्कली म्हणजे द वॉटर सॉल्युबल बेस आर कॉल्ड ॲज अल्कली. काय म्हणलं मी? द वॉटर सॉल्युबल बेसेस आर कॉल्ड ॲज अल्कली. पहा, द वॉटर soluble bases are called as alkali. याचे एक्झाम्पल कोणते आहेत बेटा? NaOH, KOH, LiOH आहे की नाही? हे NaOH काय आहे? बेस होय. KOH काय आहे? बेस आहे. लिथियम हायड्रॉक्साईड काय? हे बेसच आहे बेटा. हे तिन्ही काय आहेत? बेस आहेत. आणि हे बेस पाण्यात चांगल्या प्रकारे सोल्युबल होतात. ओके, यांना जर तुम्ही पाण्यात टाकलं तर व्यवस्थित विरघळतात, सोल्युबल होतात. मग जे बेस पाण्यात व्यवस्थित सोल्युबल होतात, द बेसेस विच आर सोल्युबल इन वॉटर. इथं सोल्युबल म्हणण्यापेक्षा तुम्ही असंही म्हणू शकता, द बेसेस विच आर हायली सोल्युबल इन वॉटर. जे बेस पाण्यात खूप प्रमाणात सोल्युबल होतात त्यांना अल्कली असं म्हणतात. द बेसेस विच आर हायली सोल्युबल इन वॉटर आर कॉल्ड ॲज अल्कली. ओके, तर अशा अल्कली सोबत अल्किल हलाइडची काय रिॲक्शन होईल ते पाहायचं आपल्याला. ओके, हे मोडू बेटा. हे अशा गोष्टी आहे ना, कन्सेप्च्युअल गोष्टी तुम्ही कॉपी करत राहा. आहे की नाही? चला, रिॲक्शन विथ ॲक्वियस अल्कली. when alkyl halides, हे काय आहे बेटा? when alkyl halides or haloalkanes are boiled with aqueous KOH और या KOH च्या जागी तुम्ही NaOH सुद्धा घेऊ शकता. NaOH कसं? ओके, when alkyl halides are treated with aqueous KOH or NaOH, हे KOH आणि NaOH काय आहेत बेटा? अल्कली आहेत. ओके, काहीच नाही बेटा, याच्यातलं काय होईल? हे KX निघून जाईल. जर समजा येतं KOH घेतलं तर KX निघून जाईल. ओके, आणि जर समजा येतं NaOH घेतलं तर Na सोबत X निघून जाईल. हा X कोणासोबत निघून जाईल? सोडियम सोबत निघून जाईल. ओके, पहा, इट गिव्स करस्पॉन्डिंग R. आता हे OH आहे ना, हे OH या R ग्रुपला अल्किलला अटॅच आहे. नाही समजलं? ओके, नाही समजलं? पहा, लक्षात घ्या. RX प्लस KOH हे निघून गेलं आणि हे OH या अल्किल ग्रुपला अटॅच झाले. हे OH या अल्किल ग्रुपला प्लस KX और NaX. लक्षात घ्या, जर समजा आहे की नाही, या Xच्या जागी आपण काय घेतलं? Cl घेतलं तर येतं Cl येईल. जर या Xच्या जागी आपण Br घेतलं तर इथं सुद्धा Br येईल. या Xच्या जागी आपण I घेतलं तर इथं सुद्धा काय येईल? I येईल बेटा. ओके, तर काय होत असते? रिॲक्शन्स विथ अल्कली. ओके, when alkyl halides are boiled with aqueous KOH or NaOH, it gives corresponding alcohols. Okay, it gives corresponding alcohols. ओके, चला, तर ही झाली बेटा जनरल रिॲक्शन. आता आपण या रिॲक्शन्सचे एक्झाम्पल्स पाहणार आहोत. ओके, आता आहे की नाही, आपण या रिॲक्शन्सचे एक्झाम्पल्स. ओके, एक्झाम्पल्स कोणते? मिथिल ब्रोमाइड आणि इथिल क्लोराइड याची रिॲक्शन करा NaOH सोबत. याची रिॲक्शन करा बेटा. खाली ॲक्वस, ओके, खाली लिहिलं तरी चालते आणि इथं असं लिहिलं तरी चालते. असं ॲक्वस लिहायला विसरू नका. ओके, व्हॉट इज द प्रोडक्ट? काहीच नाही बेटा. हा Cl आणि K निघून जाईल, Br आणि Na निघून जाईल. पहा, OH या कार्बनला हा OH
हा OH या इथिल ग्रुपला अटॅच होतो. ओके, पहा लक्षात घ्या. ओके, पहा लक्षात घ्या, ही एक न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे. याच्यात न्यूक्लिओफाईल कोण आहे बेटा? याच्यात न्यूक्लिओफाईल OH ग्रुप आहे. कोण आहे बेटा? OH ग्रुप आहे की नाही. कसं काय? पहा लक्षात घ्या, के OH, के वर पॉझिटिव्ह चार्ज, OH वर निगेटिव्ह चार्ज, Na वर पॉझिटिव्ह चार्ज, OH वर निगेटिव्ह चार्ज. मग आहे की नाही न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. ओके, चला हे झालं बेटा एक्झाम्पल्स. मिथिल ब्रोमाइड पासून मिथिल अल्कोहोल, इथिल क्लोराइड पासून इथिल अल्कोहोल और इथेनॉल. ओके, याला काय म्हणतात? मिथेनॉल. कारण अल्कोहोललाच काय म्हणतात? अल्कॅनॉल आहे की नाही. मिथेनॉल, इथेनॉल, प्रोपॅनॉल, ब्युटेनॉल अँड सो ऑन. चला, तर ही झाली बेटा रिॲक्शन विथ ॲक्वियस अल्कली, म्हणजे न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन मधली पहिली रिॲक्शन. ओके, रिॲक्शन्स विथ ॲक्वियस अल्कली. ओके, दुसरी रिॲक्शन बी नंबरची पहा. न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन मधली ही पहिली होती. आता दुसरी या कॅटेगरी मधली पहिली होती. ओके, ओके, रिॲक्शन्स विथ मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड. दुसरी कोणती बेटा? रिॲक्शन विथ मॉइस्ट सिल्वर रिॲक्शन विथ मॉइस्ट सिल्वर ऑक्साइड. रिॲक्शन विथ मॉइस्ट सिल्वर ऑक्साइड. ओके बेटा 2 मिनिटं थांबा, मी आत्ता जाऊन येतो. चला, ओके, सॉरी हा तुम्हाला डिस्टर्ब करण्यासाठी सॉरी. ओके बेटा, हा रिॲक्शन्स विथ मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड. काय असते बेटा मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड? पहिले तुम्ही सिल्वर ऑक्साईड म्हणजे काय लक्षात घ्या. ओके, सिल्वर ऑक्साईड म्हणजे Ag2O आहे की नाही. सिल्वर ऑक्साईड म्हणजे Ag2O. मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड म्हणजे काय बेटा? मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड म्हणजे याच्यात मॉइश्चर आहे. मॉइस्ट किंवा मॉइश्चर म्हणजे काय? ओलावा. मॉइस्ट किंवा मॉइश्चर म्हणजे काय? ओलावा. म्हणजे या Ag2O मध्ये थोडं पाणी टाकलं. ओके, जर समजा आपण याच्यात वॉटर टाकलं, मग या सिल्वर ऑक्साईड मध्ये तुम्ही पाणी टाकलं, तर या पाण्यात हे सोल्युबल होईल, याच्या पाण्यासोबत सोल्युबल होईल नाही, तर काय तयार होईल? ट्वाइस AgOH, म्हणजे सिल्वर हायड्रॉक्साईड मिळेल आपल्याला. म्हणजे आपल्याला काय मिळेल बेटा? सिल्वर हायड्रॉक्साईड. ओके, आपल्याला काय मिळेल? सिल्वर हायड्रॉक्साईड. म्हणजे मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड म्हणजे काय? मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड म्हणजे हे एवढं, आणि एकदा काय हे दोघं रिॲक्ट झाले तर हे तयार होते आहे की नाही. लक्षात घ्या, हे सिल्वर ऑक्साईड आहे आणि हे सिल्वर हायड्रॉक्साईड आहे. OH म्हणजे हायड्रॉक्साईड. हे आहे बेटा सिल्वर हायड्रॉक्साईड. हे आहे बेटा सिल्वर हायड्रॉक्साईड. मॉइस्ट याच्यात जर तुम्ही पाणी टाकलं तर मॉइश्चर व्हायला ना ते, म्हणजे आपल्याला काय भेटेल? सिल्वर हायड्रॉक्साईड. ओके, चला, तर या मॉइस्ट सिल्वर हायड्रॉक्साईड म्हणजे AgOH ची अल्किल हॅलाइड सोबत काय रिॲक्शन होईल ते बघायचं आहे. ओके, अल्किल हॅलाइड सोबत काय रिॲक्शन होईल ते बघायचं आहे. पहा लक्षात घ्या, ज्या वेळेस अल्किल हॅलाइड सोबत आपण काय केलं? ओके, असं बाणावर काय लिहायचं? मॉइस्ट Ag2O. याच्यावर काय लिहायचं बेटा? मॉइस्ट Ag2O लिहायचं. ओके, ज्या वेळेस अल्किल हॅलाइडची रिॲक्शन सिल्वर हायड्रॉक्साईड सोबत होईल त्यावेळेस काय भेटेल आपल्याला? अल्कोहोल्सच भेटेल. ओके, पहा हे AgOH निघून हे
निघून चाललं, हे ROH AgX मिळेल बेटा, लक्षात घ्या. ओके, चला तर एक्झाम्पल्स कोणते? ओके, प्लस बाणावर ॲरोवर हे लिहाय विसरू नका, लक्षात घ्या मुलांनो. आता तुम्हाला आहे की नाही क्वेश्चन कसा विचारतात परीक्षेत, लक्षात घ्या. व्हॉट इज द ॲक्शन ऑफ, काय म्हणलं मी, व्हॉट इज द ॲक्शन ऑफ मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड ऑन अल्किल हलाइड. व्हॉट इज द ॲक्शन ऑफ मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड ऑन अल्किल हलाइड. ओके, आपल्याला एवढं समजलं पाहिजे की मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड म्हणजे इथं AgOH आहे का, कारण Ag2O ची रिॲक्शन होऊन AgOH मिळते ना, हे AgOH म्हणजे हे होय. ओके, तर हे अल्किल हलाइड सोबत रिॲक्शन करते. चला मग काय मिळणार बघा. ओके, हे प्रॉडक्ट काढून टाका, हे बाय प्रॉडक्ट काढून टाका आणि प्रॉडक्ट लिहा. मिथिल क्लोराईड हे तर OH ग्रुप लावायचा आहे ना, हे तर OH ग्रुप लावायचा. मिथिल क्लोराईड पासून काय मिळेल, मिथिल क्लोराईड पासून मिथिल अल्कोहोल किंवा मिथॅनॉल मिळेल. इथिल ब्रोमाइड पासून काय मिळेल, इथेनॉल आहे ना. पहा हे प्रॉडक्ट लिहितो मी. इथेनॉल. ओके, इथिल अल्कोहोल और इथेनॉल आहे की नाही. तसंच मिथिल क्लोराईड पासून काय भेटेल, मिथेनॉल. ओके, दिस इज द सेकंड रिॲक्शन इन द फर्स्ट कॅटेगरी ऑफ केमिकल प्रॉपर्टीज ऑफ हॅलो अल्केन्स और अल्किल हलाइड्स. ओके, चला तिसरी रिॲक्शन कोणती आहे बेटा, तिसरी रिॲक्शन आहे रिॲक्शन्स विथ पोटॅशियम सायनाइड. ही दुसरी झाली, काहीच नाही मुलांना, फक्त जनरल रिॲक्शन लक्षात ठेवायची. काय रिॲक्शन लक्षात ठेवायची, फक्त जनरल रिॲक्शन लक्षात ठेवायची. ओके, ओके, ओके बेटा, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन मधली तिसरी रिॲक्शन आहे रिॲक्शन्स विथ पोटॅशियम सायनाइड. बेटा पोटॅशियम सायनाइड म्हणजे काय, KC. ओके, पहा लक्षात घ्या बरोबर, केवर पॉझिटिव्ह चार्ज असते, CN वर निगेटिव्ह चार्ज असते. ओके, किंवा CN असाही सुद्धा लिहितात बेटा, लक्षात घ्या, KC ट्रिपल बॉन्ड N निगेटिव्ह पॉझिटिव्ह. या CNच्या मधात काय असते बेटा, ट्रिपल बॉन्ड असते. ओके, हा आहे ना, हे एवढं, याला सायनाइड आयन म्हणतात. काय म्हणतात, सायनाइड आयन. ओके, तर या पोटॅशियम सायनाइडची अल्किल हलाइड सोबत काय रिॲक्शन होईल, चला तर मग पाहूया. ओके, ओके, लक्षात घ्या मुलांना, जर समजा आपण आहे की नाही अल्किल हलाइडची रिॲक्शन KCN सोबत केली. ओके, हा KCN कसा राहील बेटा, हा KCN अल्कोहोलिक KCN राहील. अल्कोहोलिक KCN म्हणजे काय बेटा, आहे की नाही, अल्कोहोलिक KCN काय म्हणून, बॉटलमध्ये अल्कोहोल घ्यायचा, त्याच्यात KCN डिझॉल्व करायचा, दॅट इज कॉल्ड ॲज अल्कोहोलिक KCN. ओके, व्हेन अल्किल हलाइड्स इज ट्रीटेड विथ अल्कोहोलिक KCN इट गिव्स करस्पॉन्डिंग अल्किल सायनाइड. काय भेटते बेटा, अल्किल सायनाइड. कसं बघा, हा हे X, हे KX निघून जाईल आणि हे हा CN ग्रुप आहे ना, हा CN ग्रुप या अल्किल ग्रुपला अटॅच होईल. इट गिव्स करस्पॉन्डिंग RCN प्लस KCN. ओके, याचं नाव येईल बेटा अल्किल सायनाइड. ओके, अल्किल सायनाइड. और यालाच काय म्हणतात बेटा, अल्केन नायट्राइल.
का? कारण या CN ला काय म्हणतात, सायनाइड ऑर नायट्राइल ग्रुप. CN म्हणजे सायनाइड ऑर नायट्राइल ग्रुप. ओके, चला तर मग एक्झाम्पल्स पाहूया. ओके, काय प्रॉडक्ट येईल बेटा? काहीच नाही, लक्षात घ्या. ओके, हा KBr आणि इथला KBr निघून जाईल आणि हा सायनाइड ग्रुप आहे ना, हा सायनाइड ग्रुप या C2H5 ला अटॅच होईल. इथं हा सायनाइड ग्रुप या CH3 ला अटॅच होईल. ओके, चला मग काय प्रॉडक्ट भेटेल? ओके, CH3CN येतं. ओके, यालाच काय म्हणतात? अल्किल सायनाइड, मिथिल सायनाइड. काय आहे? मिथिल सायनाइड. ओके, याचं नाव काय होईल? हे बघा, हे एक कार्बन, हे दोन कार्बन. दोन कार्बन म्हणजे कोणता अल्केन? इथेन. पहा, अल्केन नायट्राइल. पहा, इथेन नायट्राइल, इथेन नायट्राइल. याला काय होईल? दोन कार्बन इथेन आणि तीन प्रोपेन, प्रोपिओ नायट्राइल आहे की नाही. याला प्रोपेन नायट्राइल किंवा प्रोपिओ नायट्राइल सुद्धा म्हणतात, आहे की नाही. याला काय म्हणतात? पहिले हे अल्किल सायनाइड नाव आहे, इथिल सायनाइड. इथिल सायनाइड और प्रोपिओ नायट्राइल आहे की नाही. ते प्रोपिओ नायट्राइल वगैरे हे नाव कार्बॉक्सिलिक ऍसिडच्या रिस्पेक्टिव्ह राहत असतं, आहे की नाही. तसं याचं नाव काय होईल? ऍसिटोनायट्राइल. और तिसरं नाव आहे याचं ऍसिटोनायट्राइल. हे ऍसिटोनायट्राइल, याचं नाव प्रोपिओनायट्राइल. हे जे नाव आहेत ना, हे कार्बॉक्सिलिक ऍसिडच्या रिस्पेक्टिव्ह नाव आहेत. लक्षात घ्या मुलांनो, हे जे नाव आहेत ना, हे कार्बॉक्सिलिक ऍसिडच्या रिस्पेक्टिव्ह नाव आहेत. कसं काय? ज्यावेळेस मी कार्बॉक्सिलिक ऍसिड्स अँड इस्टर हा धडा चालू करेल त्यावेळेस तुम्हाला नॉमेनक्लेचरमध्ये ते कळून येईल. ओके, चला तर हे झालं बेटा ऍक्शन और रिॲक्शन विथ पोटॅशियम सायनाइड. ओके, C नंबर म्हणजे 3 नंबरची रिॲक्शन. आता याच्यात आपण D नंबर म्हणजे 4 नंबरची रिॲक्शन पाहणार. ओके, हे एक्झाम्पल समजली? काहीच नाही बेटा, जनरल रिॲक्शन समजली तर ऑर्गॅनिकमध्ये एक्झाम्पल समजते. पण नुसतं रिॲक्शन लिहिणे हे काय अनिवार्य नाही आहे. रिॲक्शन लिहिणे हे काय